ओम सतनमोजी आदेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत सहेंद्रनाथ साहब को आदेश, चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जेठी गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश, नवनाथ 84 दोघं आदेश, अलग निरंजन आदेश। आजच्या या विशेष भागामध्ये आपण पार्थिव शिवलिंग यावरती माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पार्थिव शिवलिंग म्हणजे काय आहे ते आधी थोडक्यामध्ये समजावून घ्या। पार्थिव शिवलिंग म्हणजे त्या शिवलिंगाला मानले गेलेलं आहे जे आपण स्वतःच्या हाताने मातीपासून निर्माण करतो, त्याला पार्थिव शिवलिंग मानले गेलेलं आहे। पार्थिव शिवलिंगामध्ये केलं जाणारे जे शिवलिंग आहे त्याला असं विशेष आकार उकार याला जास्त महत्त्व नाहीये। महत्त्व जो आहे तो तुम्ही करत असलेल्या भगवान महादेवाच्या भक्तीसाठी। शिव महापुराणाप्रमाणे पार्थिव शिवलिंगाचं महात्म्य या कलियुगामध्ये सर्वात जास्त प्रभावशाली आहे। तुम्ही म्हणाल मग इतर शिवलिंगाचं पूजन आम्ही दररोज करतो त्याचं महात्म्य नाही का? शिवपूजनाच्या प्रत्येक शिवलिंगाच्या केले जाणाऱ्या पूजनेचं महात्म्य पण आहे, महत्त्व पण आहे आणि त्याची यापासून मिळणारी फलश्रुती सुद्धा ही आगाध आणि खूप मोठी आहे। शास्त्राप्रमाणे पार्थिव शिवलिंग याच्या पूजनाने विशेष अशा मनोकामना, लक्ष्मीची प्राप्ती, इच्छित ज्या काही तुमच्या आशा आहेत, काही तुम्हाला करायचे असलेले कार्य आहेत ते खूप लवकर सफल होतात, ही रियालिटी सुद्धा आहे। सतयुगामध्ये मणिलिंग, त्रेतायुगामध्ये स्वर्णलिंग, द्वापर युगामध्ये पारद शिवलिंग आणि कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंग हे सर्वात श्रेष्ठ आहे असं महापुराण सुद्धा सांगते। मग पार्थिव शिवलिंग नक्की बनवलं कसं गेलं पाहिजे, त्याचे विधी काय असतात, ते कशा रीतीने बनवावे याबद्दलच माहिती देण्याचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर घरामध्ये जर आपल्या पारद शिवलिंग असेल किंवा नर्मदेश्वर शिवलिंग असेल किंवा जे शिवलिंग असेल जे तुमच्या घरामध्ये असेल तर ते असताना सुद्धा आम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन करू शकतो का, तर याबद्दल माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्थिव शिवलिंग हे कशा रीतीने बनवलं जातं, त्याला आकार कसा द्यावा आणि त्याचं पूजन कसं करावं हे मी स्वतः पूजन करून पार्थिव शिवलिंग हे स्थापित केलेलं आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्थिव शिवलिंग जे मी स्वतः बनवलेलं आहे माझ्या घरामध्ये ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। पूजन कसं केलं ते सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत। परंतु सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वर्तमान स्थितीमध्ये श्रावण मास चालू आहे। सर्व वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक मासांमध्ये श्रावण मास हा शिवपूजनासाठी विशेष लाभप्रद हा मानला गेलेला आहे। असा सृष्टीमध्ये कोणताही जीव नाहीये किंवा असा कोणताही मनुष्य नाहीये ज्याला महादेव हे माहित नाहीये। पुरातन कालापासून देवता असतील, गण असतील, गंधर्व असतील, राक्षस असतील, तिन्ही लोकांमध्ये राहणारे राजे महाराजे असतील, तिन्ही लोकांवरती वर्चस्व करणारे देवी किंवा देवता असतील, हे सर्वांनी महादेवाचं प्रभुत्व, महादेवाची भक्ती ही केलेली आहे। त्यामुळे महादेव त्यांच्यापाशी असलेली कोणतीही गोष्ट कधीही कुणाला देताना विचार करत नाहीत। त्यामुळे यांना सांब सदाशिव म्हणजेच भोले बाबा सुद्धा म्हटले गेलेलं आहे। या शिवभक्तीच्या जोरावरती रावणाने नवग्रहांना सुद्धा एका जागी स्थिर करण्याची सिद्धी ही प्राप्त केलेली होती। म्हणजे महादेवाच्या पूजनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी महादेव देऊ शकत नाही। सर्वच्या सर्व इच्छा मनोकामनांची पूर्ती या मनुष्य देहामध्ये आपण महादेवाची भक्ती करून, महादेवाचे पूजन करून हे प्राप्त करू शकतो। सर्व होणाऱ्या पूजनांमध्ये, सर्व देवी देवतेंच्या पूजनामध्ये सर्वात सरळ विधान जर कोणाच्या पूजनाचं असेल तर ते सुद्धा महादेवाच्याच पूजेचं आहे, म्हणजे महादेवाच्या केल्या जाणाऱ्या पूजनाचं आहे। याच अनुषंगाने पार्थिव शिवलिंगाचं पूजन ज्यावेळेस ज्या घरामध्ये सिद्ध होते, ज्या घरामध्ये पार्थिव शिवलिंगाचं पूजन होते, निश्चितपणे अशा घरांमध्ये यश, सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा स्थिर निवास हा मानला गेलेला आहे। पार्थिव शिवलिंगाची खास करून जी माती तुम्ही प्राप्त करत असाल याला खास करून चिकन माती म्हणा किंवा ज्या अनुषंगाने जे शुद्ध क्षेत्र असेल अशा ठिकाणची माती आणणे खूप महत्त्वाचं आहे। पार्थिव शिवलिंग मुळामध्ये केलं कुठलं जातं तर मातीपासून बनवलं जातं। मग माती घेताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा नियम इथे हा लक्षात ठेवला गेला पाहिजे। इव्हन तुम्ही सुद्धा आता सपोज येणाऱ्या सोमवारी पार्थिव शिवलिंग कराल त्यावेळेस माती घेऊन येताना तुम्ही जिथे शुद्ध माती असेल, जिथे घाण कधी झालेली नसेल अशी माती तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा। इव्हन जवळ असलेले नर्सरी ज्या राहतात, नर्सरीमध्ये तर तुम्हाला नर्सरी म्हणजे जिथे झाडे हे आपल्याला विकत मिळतात, या नर्सरीमधून तुम्ही माती घेऊन येऊ शकता। माती आणल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय आहे, त्या मातीवरती तुम्हाला थोडंसं घरामध्ये असलेलं तुमच्या गंगाजल असेल किंवा फार फार तर तुम्ही याच्यामध्ये गुलाबजल हे थोडंसं टाकून ठेवायचं असतं। त्याचबरोबर तुम्हाला एका छोट्याशा पेल्यामध्ये एक वेगळं पाणी, ज्याला शुद्ध जल म्हणूया, ज्याला कधी किंवा आपल्या घरातील कोणाच्याही व्यक्तिरेखेचा हात किंवा स्पर्श त्याला झालेला नसावा, असं एखादं बाजूला पाणी काढून ठेवा, कारण ते पाणी आपल्याला वापरावं लागत असते शिवलिंग बनवताना, त्या मातीमध्ये मिक्स करताना। बरं, आता ही माती आणल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही आता हे शिवलिंग बनवाल, आता शिवलिंग बनवण्याचा विधी, तुम्ही हे शिवलिंग सकाळी सुद्धा बनवू शकता, सायंकाळी सुद्धा बनवू शकता। आता वर्तमान स्थितीमध्ये श्रावण मास चालू आहे, त्यामुळे श्रावण मास मध्ये हे पवित्र असलेले 30 दिवस हे शिवलिंग बनवण्यासाठी कोणत्याही वेळी तुम्ही बनवलं तर चालणार आहे। इतर मास म्हणजे श्रावण मास सोडून इतर महिन्यांमध्ये या शिवलिंगासाठी काहीतरी विशेष असे नियम हे वेगळे असतात। हे नियम कोणते असतात? मग सकाळी जर
शिवलिंग बनवलं किंवा सायंकाळी जर शिवलिंग बनवलं तर तुम्हाला ते रात्री त्याचं विसर्जन हे करायचं असतं। हे इतर महिन्यांसाठी हा विधी लागू होतो किंवा हे नियम लागू होतात। पण आता श्रावण मास चालू आहे, मग श्रावण माससाठी तुम्ही संपूर्ण रात्रभर सुद्धा हे बनवलेलं शिवलिंग जे आहे ज्याला आम्ही पार्थिव शिवलिंग म्हणतो, हे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता। ते दुसऱ्या दिवशी तुम्ही विसर्जित करू शकता। घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही आता पार्थिव शिवलिंग बनवायला सुरुवात कराल, सर्वप्रथम आहे की तुम्ही डोक्यावरून आंघोळ करून संपूर्ण शुचिर्भूत अवस्थेमध्ये या शिवलिंगाचे खऱ्या अर्थाने निर्माण हे करायचं आहे। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही महादेवाचं शिवलिंग निर्माण करताय, हे अहोभाग्य असतं ज्यांच्या हातून महादेवाचं शिवलिंग हे निर्माण होते। हे शिवलिंग निर्माण होणं, ही बुद्धी तुम्हाला होणं म्हणजे सर्वात मोठी ही महादेवाची कृपा तुमच्यावरती आहे, हे सर्वप्रथम तुम्ही आधी लक्षात घ्या। आंघोळ झाल्याच्या नंतर तुम्ही हे पार्थिव शिवलिंग बनवायला सुरुवात करायची आहे। जे तुम्ही घेतलेलं चिखल असेल त्याला व्यवस्थित तुम्ही स्वच्छ करून त्याच्यावरती गंगाजल असेल, गुलाबजल असेल किंवा फार फार तर तुम्ही तुमच्याजवळ असलेले जे बिल्वपत्र आहे ते पाण्यामध्ये टाकून ते थोडंसं त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून जसं तुम्हाला योग्य होईल किंवा ज्या अनुषंगाने ते प्रमाण असायला हवं पाण्याचं आणि चिखल होण्यासारखं थोडंसं रफली चिखल असावा, त्या अनुषंगाने तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा। सर्वात प्रथम आपल्याला शाळुंका म्हणजे शिवाची जी शाळुंका राहते ती आपल्याला गोलाकार रूपाची जी असते ती आधी बनवायची असते। देन आफ्टर आपल्याला जी जलधारी आहे, जी खाली जलधारी असते जिथून पाणी बाहेर पडते, ते नंतर आपल्याला बनवायचे असते। या अनुषंगाने पार्थिव शिवलिंगाचं खऱ्या अर्थी हे विधी हा शास्त्रामध्ये वर्णित आहे। शिवलिंग बनवून झाल्याच्या नंतर त्याची प्लेट ज्या ठिकाणी आता तुम्ही ज्या प्लेटमध्ये ते शिवलिंग बनवलेलं असेल तिथे थोडेसे चिखल वगैरे उडलेलं असतो, पाणी उडलेलं असतं, तर ते पाणी चिखल आजूबाजूला पूर्णपणे स्वच्छ करून घ्या आणि जे बनवलेलं पार्थिव शिवलिंग आहे ते तुमच्या देवघरामध्ये आणून जिथे तुमचं देवी देवतेचं पूजन असेल ठिकाणी तिथे ती प्लेट तुम्ही ठेवून टाका। तर सर्वप्रथम करायचे काय असते तर त्याचं आपल्याला पंचोपचार पूजन करायचे असते। तुम्ही कमीत कमी त्याच्यावरती एक 5 पळी दूध, 5 पळ्या शुद्ध पाणी हे अगोदर टाका। देन आफ्टर शिवलिंगाला भस्म म्हणजे त्रिपुंडरक हे त्याच्यावरती ओढा, ज्याला पांढरा विभीत सुद्धा म्हटलं जातं। त्याच्यानंतर सर्वात महादेवाला प्रिय असलेलं जे आहे ते चंदन सुद्धा लावण्याचा प्रयत्न करा। घरामध्ये किंवा मार्केटमध्ये इझिली आपल्याला चंदनाची डबी मिळते, ते तुम्ही महादेवाला लावण्याचा प्रयत्न करा। देन आफ्टर जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्षाची माळ सुद्धा त्या शिवलिंगावरती तुम्ही धारण करून ठेवली तरी सुद्धा चालणार आहे। जर समजा तुमची जपाची माळ असेल ओम नमः शिवाय किंवा महादेवाच्या, तर ती माळ सुद्धा तुम्ही या पार्थिव शिवलिंगाच्या या शाळुंकेवरती ठेवू शकता, काही हरकत नाहीये। याच्यानंतर तुम्हाला थोडेसे अक्षदा म्हणजे पंचोपचार पूजनच्या अनुषंगाने आपण करतो त्या अनुषंगाने ते सर्व तुम्ही तिथे करून घ्यायचं आहे। हे पूजन करून झाल्याच्या नंतर महादेवाला तुपाच्या किंवा ज्याला तिळाचा म्हणू किंवा तुपाचा म्हणू दोन्हीपैकी जे अवेलेबल होईल त्या अनुषंगाने तुम्ही दीप आणि उदबत्ती ही महादेवाला ओवाळायची आहे। बरं, आता सायंकाळच्या समयामध्ये तुमची इथे पूजा होत असेल किंवा जर तुम्ही आरती करत असाल तर खूप छान आहे। समजा तुम्ही आरती संध्याकाळच्या पिरियडमध्ये तुमच्या घरामध्ये होत नसेल तर अशा वेळी तुम्ही कर्पूर गौरम करुणावतारम संसारी सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयानि वृंदे भवम भवामी सहितम नमामी आणि तुम्ही जी तुमच्या हातामध्ये असलेलं आरतीचं ताट आहे, उदबत्ती आहे, ते महादेवाला जर ओवाळलं तर महादेवाची तिथे आरती ही सुद्धा संपन्न होते। तुमच्यापाशी फुले असेल किंवा यथाशक्ती जसं तुम्हाला फुले अवेलेबल होतील तुमच्या जवळपासच्या विभागात त्या अनुषंगाने तुम्ही ते फुले महादेवावरती अर्पण करण्याचा प्रयत्न करा। महादेवाला जे तुम्ही अर्पण कराल ते सर्व महादेव मान्य करतात। महादेवाला अर्पण करणाऱ्या वस्तूंची तुलना मी या छोट्या मुखातून करणं म्हणजे हे मुळामध्ये शक्यच नाहीये, कारण महादेवाच्या पूजनामध्ये महादेवाच्या भक्तीमध्ये हा तुमचा भाव ही तुमची भक्ती खऱ्या अर्थी ही खूप महत्त्वाची असते। या अनुषंगाने पंचोपचार पूजन साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे करून घेऊ शकता। आरती केल्याच्या नंतर घरातल्या सर्व मंडळींनी, घरातले स्त्री, लहान मुले, पुरुष सर्वांनी महादेवाच्या पार्थिव शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांना पाया पडायचं आहे आणि ज्या व्यक्तिरेखेने पार्थिव शिवलिंगाची निर्मिती केलेली असेल म्हणजे ज्यांनी ज्याच्या हाताने जे पार्थिव शिवलिंग बनवलेलं असेल त्यांनी त्याच्या इच्छा मनोकामना जी त्याची इच्छा आहे, जी त्याला मनोकामना महादेवाकडनं पूर्ती करायची आहे ती त्यांनी पार्थिव शिवलिंगासमोर समोर उभा राहून तिथे बोलावी। तुमचे जे इच्छा मनोकामना आहेत, जे तुमच्या होणारी कार्य आहेत किंवा एखादं कार्य कोणाचं थांबलं असेल, कामामध्ये काही ना काही व्यत्यय येत असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला साध्य करायची असेल, तुम्ही ती गोष्ट महादेवापाशी बोला। निश्चितपणे या केल्या जाणाऱ्या पूजनाचं फलश्रुतीमुळे महादेव हे तुमच्या मार्गामधले सर्व संकटे अरिष्टे दूर हटवतात, तुमचं कार्य खूप लवकर सफल करतात, तुम्हाला आशीर्वाद देतात। ज्या घरामध्ये हे पूजन होते निश्चितपणे अशा या घरांमध्ये चिरकाल लक्ष्मी ही निवास करते। याच्याचबरोबरचा विसर्जन विधी काय असतो तो पण थोडक्या भाषेमध्ये मी समजून सांगतो। दिवसभर तुम्ही पार्थिव शिवलिंग आहे तुमच्या घरामध्ये स्थापित केलेलं आहे, त्याचं पूजन केलं, याचं त्रिकाल पूजन करू शकता। सकाळी केलं तर चालेल, दुपारी चालेल, संध्याकाळी चालेल, काहींनी समजा सकाळी केलं असेल तर त्रिकाल पूजन केलं तरी चालेल, काही लोक प्रदोषकाळी करतील। आता मी वर्तमान स्थितीमध्ये जे पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलेलं आहे ते प्रदोषकाळी केलेलं आहे, म्हणजे संध्याकाळी 7:30-8:00च्या आसपास मी हे शिवलिंग बनवलेलं आहे, त्याचं पूजन सुद्धा आता नुकतंच संपन्न झालेलं आहे। त्यामुळे मी सुद्धा संपूर्ण रात्रभर हे माझ्या घरामध्ये पार्थिव शिवलिंग हे ठेवणार आहे आणि उद्या सकाळी त्याचं
विसर्जन करणार आहे। विसर्जन कसं करतात, ज्या ठिकाणी तुमचा पाण्याचा टब असेल किंवा घरामध्ये जिथे तुम्ही पाण्याची देवी देवतेची जी पाटी असेल त्याच्यामध्ये त्याचं शिवलिंगाचं तुम्ही हे विसर्जन करू शकता। विसर्जन करताना पाया पडून महादेवाला झालेल्या सर्व चुका अपराधांबद्दल माफी मागून हे पार्थिव शिवलिंग तुम्ही इझिली त्यामध्ये विसर्जन करून टाकायचे असते। हे साधारण विधी आहे। शिवलिंगाचा मुख कुठे असावे हा सुद्धा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो, बऱ्याच लोकांना पडतो। पहा, शिवलिंगाचं जे मुख आहे एकतर पूर्वेकडे असावे अदरवाईज उत्तरेकडे असावे। आता तुम्ही म्हणाल पूर्व आणि उत्तर आम्हाला दिशा कळत नाही, मग आम्ही हे कसं पाहायचं? तुमचा एक हातामध्ये जो मोबाईल असेल त्या मोबाईलमध्ये तुम्ही दिशा दर्शक नावाचं ऍप हा इन्स्टॉल करा। तुम्हाला तुमचाच मोबाईल दाखवेल की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा नक्की कोणती आहे। शिवलिंगाचं जे निमुळत टोक असतं जिथून जलधारी बाहेर पडते, ही जलधारी जी असते ते पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असायला हवी। पूर्वेकडे का? पूर्व दिशा ही सर्व देवी देवतांची दिशा मानली गेली आहे जी की सर्वतोपरी शुभ आहे। मग उत्तर दिशाच का? उत्तर दिशेकडे हे कैलासाचं स्थान आहे, म्हणजे महादेव जिथे विराजमान होतात हे कैलास पर्वत हा उत्तर दिशेकडे आहे। त्यामुळे शिवलिंगाची जी आपल्या घरामध्ये स्थापना जरी झालेली असेल, जे शिवलिंग तुमच्या घरात असेल ते एकतर उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख असावे, हा खऱ्या अर्थी तर नियम आहे। या अनुषंगाने तुम्ही हे पार्थिव शिवलिंग जे आहे त्याचं सुद्धा मुख उत्तरेकडे करून ठेवावे। आजच्या भागामध्ये जी माहिती देण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल। भेटूया अशाच नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओमध्ये, आणि तत्पूर्वी व्हिडिओवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक तर अवश्य करा आणि सबस्क्रिप्शनचं बटनच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याचं सुद्धा तुम्ही नोटिफिकेशन हे ऑन करून ठेवा, जेणेकरून जेवढे नवीन व्हिडिओ प्रदर्शित केले जातात हे तुमच्यापर्यंत इझिली पोहोचायला मदत होईल। सतनमोजी आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश, हर हर महादेव।